नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 6 आहे त्यातला एक्झाम्पल 5. चला बघूया. क्वेश्चन 6 काय म्हणतो आपला, हे जे नॉन लिनियर इक्वेशन आहे त्याला सॉल्व्ह करा. सगळ्यात पहिले त्याला लिनियर मध्ये कन्वर्ट करू आणि मग सॉल्व्ह करू. सगळ्यात का पहिले काय आहे बघा. आता हे जे आहे त्याच्यातला नॉन लिनियर पार्ट आहे तो मी एक्सट्रॅक्ट करतो. काय आहे बघा, 1/2 into 1/3x plus 4y प्लस काय 1/5 आणि हा काय 1/2x minus 3y इक्वल टू 1/4. ओके. आता सिमिलरली यामधला पण जो नॉन लिनियर पार्ट आहे आपण तो एक्सट्रॅक्ट करू. काय आहे ते बघा, 5/1/3x प्लस 4y. काही नाही, जे दोन इक्वेशन आहेत त्यातला नॉन लिनियर पार्ट आपण एक्सट्रॅक्ट करतोय. मग त्याला काय करायचं, कसं सबस्टिट्यूट करायचं मी ते लगेच सांगतो पुढच्या स्टेप मध्ये. मायनस 2 इंटू काय आहे 1/2x मायनस 3y इक्वल टू -3/2. ओके. आता याला इक्वेशन 1 असं नाव द्या, याला इक्वेशन 2 असं नाव द्या. आलं इथपर्यंत लक्षात? काय नाही, जो नॉन लिनियर पार्ट आहे त्याला आपण एक्सट्रॅक्ट केलं किंवा एका कंस मध्ये त्याला घेतलं म्हणजे जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल. आता काय करा, सबस्टिट्यूटिंग काय 1/3x plus 4y equal to m and 1/2x minus 3y equal to n. म्हणजे काय, हा जो 1/3x plus 4y आहे त्याला m ने रिप्लेस करा. म्हणजे याच्या जागी m लिहा, याच्या जागी n लिहा. मग हे जे नॉन लिनियर इक्वेशन आहे ते ऑटोमॅटिकली लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. चला करू आपण लगेच. बघा 1/2 आणि याला काय 1/3x प्लस 4y ला काय रिप्लेस करायचं m ने. म्हणजे इथं काय लिहा m प्लस हे प्लस जसं असतं तसं. पुढे काय 1/5 आणि 1/2x मायनस 3y ला काय रिप्लेस करायचं आहे n ने. इथं लिहा n इक्वल टू 1/4 हे इक्वेशन 3 असं नाव द्या. ओके. आता जे सिमिलरली इक्वेशन 2 आहे त्यामध्ये पण आपण तेच करूया. बघा 5m हा जो पार्ट आहे 1/3x ला प्लस 4y ला m ने रिप्लेस केलं. हा मायनस जसाच तसा इक्वेशन मधला. पुढे काय 2n इक्वल टू -3/2 हे इक्वेशन 4. आता काय नाही, हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि m आणि n फाइंड करायचा. सॉल्व्ह करायच्या वेगवेगळ्या पद्धती आपण ते बघितलेलेच आहे. त्या चॅप्टर मध्ये एलिमिनेशन मेथडने आपण याला सॉल्व्ह करू. बघा पण आता मी काय करतो, हे जे दोन इक्वेशन आहे त्याला थोडं सिंपल करतो. म्हणजे की फ्रॅक्शन मध्ये 1/2 1/5 1/4. जर कधी बघा ह्या इक्वेशन 3 ला मी 20 ने मल्टिप्लाय केलं तर हे सगळं फ्रॅक्शन निघून जातं. बघा 2 इंटू 20 काय 10 येतं, 5 चोक 20 म्हणजे 4 20. आणि इथं जर कधी 2 ने मल्टिप्लाय केलं हे बघा पूर्ण इक्वेशनला तर काय येतं, हे फ्रॅक्शन निघून जातं. सो लिहा मल्टिप्लाय बाय 20 टू इक्वेशन 3. जे इक्वेशन 3 आहे त्याला 20 ने मल्टिप्लाय करायचं. काय बघा 20 इंटू 1/2m प्लस 20 इंटू 1/5n इक्वल टू 20 इंटू 1/4. समजलं इथपर्यंत? इथपर्यंत जर समजलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. काही डाऊट असेल तो कमेंट मध्ये सांगा. आणि नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेंदाय 20 5 चोक 20 4 20. ओके. आलं 10m प्लस 4n इक्वल टू
5 इक्वेशन 5 घ्या. सिम्प्लिफाईड इक्वेशन आलं. आता सिमिलरली जे मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 2 म्हणजे इक्वेशन 4 आहे त्याला काय करा, 2 ने मल्टिप्लाय करा संपूर्ण इक्वेशनला. 2 into 5m. ओके दिसतंय ना. मायनस 2 into 2n इक्वल टू मायनस 3/2 into 2. ओके बघा. 5 दुने 10m मायनस 2 into 2 किती येणार 4n इक्वल टू हा बघा 2 कॅन्सल झाला मायनस 3 आला. हे झालं इक्वेशन 6. आता हे दोन इक्वेशन आलेले आहे बघा. आणि हे जे बघा m चे कोएफिशियंट सेम झालेले आहे आणि n चे पण कोएफिशियंट सेम झालेले आहे. आणि हे +4 आहे -4 आहे. जर कधी याला आपण ऍड केलं तर +4 -4 कट होईल, आपल्याला m ची व्हॅल्यू इझिली भेटून जाईल. सो करा आपण ऍड इक्वेशन 5 and 6. 5 and 6 या 5 आणि 6 जे इक्वेशन आहे त्याला ऍड करा. 5 इक्वेशन काय आपलं 10m प्लस 4n. हे बघा इक्वेशन 5 त्याला लिहून घेतोय जसं तसं 10m 4n इक्वल टू 5 प्लस 10m मायनस 4n इक्वल टू -3. ओके आलं इथपर्यंत. बघा आता +4n -4n कॅन्सल झाला. 10 20m इक्वल टू 5 अजून 3 गेला 2 m इक्वल टू 2/20 बेग 20 m इक्वल टू 1/10. सो m भेटला 1/10. आता सिमिलरली m भेटला, n काढायचा आहे. ह्या दोन्ही पैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाका. जे सिंपल आहे त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. पुट m इक्वल टू 1/10 इन इक्वेशन 5 मध्ये घ्या. इक्वेशन 5 काय आहे आपलं बघा 10m. हे बघा इक्वेशन 5 10m प्लस 4n 10m प्लस 4n इक्वल टू 5. याच्यामध्ये काय करा m 1/10 टाका प्लस 4 n इक्वल टू 5. ओके हा 10 कॅन्सल झाला. राहिला किती 1 प्लस 4n इक्वल टू 5. ओके बघा 4n इक्वल टू 5 -1. हा +1 आहे इकडे गेल्या -1 होणार. प्लस ह्या 4n इक्वल टू 4 आलं. n इक्वल टू किती येणार n इक्वल टू 4/4 हा 1. सो n इक्वल टू भेटला आपल्याला 1. m भेटला n भेटला. आता काय आहे आपल्याला x आणि y काढायचा आहे म्हणून रिसबस्टिट्यूट करू व्हॅल्यू. बघा आपण 1/3x प्लस 4y ला किती घेतलं होतं m. मग आता m भेटला तर याच्यावरून आपण x y काढू शकतो. ह्या दोन्ही पैकी एक व्हॅल्यू भेटली म्हणजे आपल्याला दुसरी व्हॅल्यू भेटणार. चला रिसबस्टिट्यूट करू आपण. काय करू रिसबस्टिट्यूटिंग. ओके काय रिसबस्टिट्यूटिंग करू बघा. आता काय घेतलं होतं आपण 1/3x प्लस 4y इक्वल टू m घेतला होता. ओके तर 1/3x प्लस 4y इक्वल टू 1/10 हा झाला m ची व्हॅल्यू आपण 1/10 काढली. क्रॉस मल्टिप्लाय करा 10 इक्वल टू काय येणार 1 into 3x प्लस 4y 1 into 3x प्लस 4y बरोबर आहे. काय आलं 3x प्लस 4y इक्वल टू 10. याला इक्वेशन 7 नाव देऊन टाका. ओके आलं. सिमिलरली 1/1 काय घेतलं होतं आपण 2x मायनस 3y इक्वल टू n.
ओके 1/2x मायनस 3y इक्वल टू n किती आलेला आहे आपला 1, ज्या व्हॅल्यू आलेला आहे त्या फक्त पुट करतोय आणि इथं खाली 1 असतो. क्रॉस मल्टिप्लाय करा, काय येणार? क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर बघा काय 1 इकडे गेला, आला 1 इक्वल टू 1 इंटू किती येणार 2x मायनस 3y किती आला 2x मायनस 3y इक्वल टू 1. म्हणजे 2x मायनस 3y इथं आला आणि त्याला मी फक्त असं फिरून लिहिलेलं आहे, बाकी काही नाही. हे झालं इक्वेशन 8. आता इथून काय करा बघा, हे इक्वेशन 7 आणि इक्वेशन 8 आलेले आहे. तर जर कधी मी ह्या इक्वेशनला 7 ला 2 नी मल्टिप्लाय केलं, हे इक्वेशन 8 ला 3 नी मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला नवीन इक्वेशन होणार, कोएफिशियंट सेम होणार आणि x y ची आपण व्हॅल्यू काढू शकतो. सो लिहा मल्टिप्लाय इक्वेशन 7 बाय 2 and इक्वेशन 8 बाय 3. ओके, म्हणजे जे इक्वेशन 8 आहे त्याला आपण 3 नी मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 7 आहे त्याला 2 नी मल्टिप्लाय करायचं संपूर्ण इक्वेशनला. ते इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे, ते कोएफिशियंट सेम करण्यासाठी आपण ते करतोय, ते एलिमिनेशन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा आता मी स्टेप वाढत नाही, इथंच बघा 2 इंटू 3 किती येणार 6x, बघा परत 2 इंटू 4 किती येणार प्लस 8 किती 8y इक्वल टू 2 इंटू 10, हा बघा 2 इंटू 10 किती येणार 20, हे इक्वेशन 9. ओके बघा आता इथं 3 इंटू 2 6x, 3 इंटू मायनस 3 किती येणार 3 इंटू 3 येणार वेळे 9, प्लस आणि मायनस किती होतो मायनस, आणि हा किती आला y. ओके करते काय कॅल्क्युलेशन 3 इंटू 1 किती येणार 3, हा इक्वेशन 10. मी एक स्टेप न वाढवता इथंच हे केलेलं आहे. आता कोएफिशियंट झाले सेम इक्वेशनचे आणि त्याचे साइन सेम आहे, सो काय करायचं आहे सबट्रॅक्ट इक्वेशन 10 फ्रॉम 9, म्हणजे ह्याच्यामधून हे इक्वेशन सबट्रॅक्ट करा. ओके चला 6x प्लस 8y इक्वल टू 20 मायनस 6x मायनस 9y इक्वल टू 3. सबट्रॅक्ट करताना साइन रिव्हर्स होता, प्लस असेल मायनस होतं, मायनस असेल प्लस होतं. प्लस 6x मायनस 6x कॅन्सल झाला 8 आणि प्लस 9 8 आणि 16 ने 17y इक्वल टू 20 मधून 3 गेले 17 17y इक्वल टू 17/17 कटला किती राहिला 1. सो y इक्वल टू आला आपला 1. आता काय दोन्हीपैकी कोणत्या एका इक्वेशन मध्ये टाका, आपल्याला व्हॅल्यू भेटून जाईल. 7 मध्ये टाका किंवा 8 मध्ये टाका, y ची व्हॅल्यू भेटलेली आपल्याला. चला मी काय करतो इक्वेशन 8 मध्ये टाकतो. ओके पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन 8. इक्वेशन 8 मध्ये टाका. इक्वेशन 8 काय आहे आपलं बघा, हे इथं इक्वेशन 8 2x मायनस 3y इक्वल टू 1. y किती आलेला आहे आपला 1, सो 2x मायनस 3 इंटू 1 इक्वल टू हा 1 2x 3 इंटू 1 3 इंटू 1 3 आणि प्लस आणि मायनस किती येणार मायनस, सो मायनस 3 इक्वल टू 1. 2x इक्वल टू मायनस 3 कडे गेल्यावर काय येणार प्लस, सो 1 प्लस 3 2x इक्वल टू 1 प्लस 3 किती येणार 4. आता तुम्ही इथे कॅल्क्युलेशनच्या स्टेप गाळू शकता, जसं की मायनस 3 कडे गेला 1 प्लस 3 तुम्हाला कळतंय, इथे डायरेक्ट प्लस 4 लिहू शकता तुम्ही, ही स्टेप डिलीट करू शकता. सो x इक्वल टू 4/2 इथं पण एक स्टेप हे करू शकता, 4 बेदुने 4. सो x इक्वल टू 2, हा x भेटला 2 y भेटला 1. सो आपलं x भेटला y भेटला. फायनली सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर पेअर x y इक्वल टू 2 1. x च्या समोर
एक्स लिहायचा, वायच्या समोर वायच लिहायचा, तरच ते व्हॅलिड आहे. नाही तर एवढं करून इथं एखादा अर्धा मार्क्स काटून जाशाल, ऑर्डर पेअर उलटी लिहिली तर. समजलं? चला, आता हे खूप लेंदी आहे, असं शक्यतो बोर्ड एक्झामला येत नाही. पण काय सांगा, एखाद्या वेळेस हार्ड पेपर आला आणि एक्झामिनरला वाटलं टाकायचाच एक क्वेश्चन, टाकू शकतो. सो आपल्याला त्याची टर्मिनॉलॉजी, मेथडॉलॉजी, त्याच्या मागचा कन्सेप्ट माहिती पाहिजे, मग आपण सॉल्व्ह करू शकतो. मॅथ हा विषय रटण्याचा नाही, तर ते प्रॅक्टिसने येते. सॉल्व्ह करायचं ते कंटिन्युअसली एक्झाम्पल, मग ऑटोमॅटिक आपल्याला कळतं कोणती स्टेप आपण मायनस करू शकतो, कुठं लेंदी होतंय, कुठं कट करायचं, काय वगैरे कळलं. ओके मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.